नमस्कार। द्वितीय मंडलम पद्य विभागः प्रथमः पाठः क्षणं मनोविनोदनम्। क्षणं म्हणजे क्षणं यावत म्हणजे क्षणभर, मनोविनोदनम विनोदनम म्हणजे करमणूक, विरंगुळा, मनाला विरंगुळा, मनाची करमणूक, क्षणभर मनाची करमणूक। या पाठाची भूमिका वाचूया। भूमिका: सुभाषितम नाम सुष्ठु भाषितम। सुभाषित म्हणजे काय? तर जेथे चांगल्या प्रकारचे वचन, जेथे एखादे चांगले वाक्य, सुवचन सांगितले असते ते म्हणजे सुभाषित। हा संस्कृत वाङ्मयातला एक प्रकार अतिशय प्रसिद्ध आहे। यापूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण सुभाषिते वाचली आहेत। या सुभाषितांमध्ये कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त अर्थ व्यक्त केलेला असतो। व्यवहारातली, अतिशय माहितीतली, दैनंदिन जीवनातली उदाहरणे दिलेली असतात आणि त्यातून एखादा निष्कर्ष काढलेला असतो, एखादा सिद्धांत सांगितलेला असतो, एखादं तत्व सांगितलेलं असतं आणि अशा प्रकारे एखादा बोध त्या सुभाषितातून आपल्याला घेता येतो। उपदेश करत आहोत असा कोणताही आव न आणता एखादा चांगला उपदेश जीवनभरासाठी स्मरणात राहील अशा प्रकारे केलेला असतो, त्याला सुभाषित असे म्हणतात। परम न केवलम सुष्ठु भाषितम अपितु विनोदनम अपि सुभाषितेषु विद्यते। पण केवळ सुवचनच नव्हे, म्हणजे केवळ सिद्धांत किंवा तत्व किंवा उपदेश एवढेच नव्हे, तर विनोदनम म्हणजे विनोद सुद्धा सुभाषितांमध्ये आढळतो। ज्याला आपण विनोद म्हणतो, हा विनोद म्हणजे काय? विनोदनम नाम मनोरंजनम। विनोदनम म्हणजेच विनोद, म्हणजे मनोरंजन, जेथे मनाची करमणूक होते, जेथे मन रमते, जेथे मनाला आनंद होतो, त्याला विनोद असे म्हणतात। प्राचीने वाङ्मये विकीर्णानि विनोदन प्रधानानि सुभाषितानि अत्र संगृहीतानि। प्राचीन साहित्यामध्ये विविध ठिकाणच्या ग्रंथांमधून काही विनोद प्रधान सुभाषिते येथे आपल्याला एकत्र करून दिली आहेत। एतानि सुभाषितानि विभिन्न प्रकारैः हास्यं जनयन्ति। ही सुभाषिते वेगवेगळ्या प्रकारांनी हास्य निर्मिती करतात। कुत्रचित परिहासः, कुत्रचित उपहासः। काही सुभाषितांमध्ये आपल्याला परिहास म्हणजे चेष्टामस्करी दिसते, तर कुत्रचित काही ठिकाणी आपल्याला उपहास म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अयोग्य गोष्टीबद्दल त्याला काही टोचणी लागेल असे वाक्य उपहास। हा उपहास निंदाव्यंजक शब्दांनी केलेला नसतो, उलट कधी कधी तर स्तुती सुद्धा केलेली असते। परंतु ज्या व्यक्तीचे दोष, उणिवा, कमतरता, चुका दाखवून द्यायच्या असतात, त्याची जाणीव मात्र त्यातून अवश्य होते, असा हा उपहास। श्लेषस्य तथा सूचितार्थस्य योजना अपि क्रियते। काही सुभाषितांमध्ये श्लेष अलंकार वापरलेला आढळतो। श्लेष अलंकार म्हणजे काय? एकाच शब्दाचे
विविध अर्थ होतात. एका अर्थाने सामान्य वाटणारा एखादा बोध दुसऱ्या अर्थाने मनोरंजक ठरतो. तर काही ठिकाणी सूचित अर्थ म्हणजे शब्दांमध्ये उघडपणे प्रकटपणे व्यक्त न केलेला अर्थ सुद्धा जेव्हा त्या शब्दांमधून जाणवतो तेव्हा हास्य निर्मिती होते. उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभाः परस्परं प्रशंसन्ति अहो रूपम् अहो धीः. या सुभाषितामध्ये प्रसंग आहे तो उंटांचा विवाह होत आहे आणि या सोहळ्याला गर्दभाः म्हणजे गाढवे गीतं गायन्ति गीत गात आहे. आता हा प्रसंग डोळ्यासमोर उभा केला की एक हास्याची लहर मनात येऊन जाते. एक तर उंटांचा विवाह, विवाहाचा जो सोहळा आहे तिथे आपल्याला खरं म्हणजे सुंदर वधूवर आणि नटलेले सजलेले इतर नातेवाईक असं दृश्य अपेक्षित असतं. परंतु उंट हे तर विरूप असतात, कुरूप असतात आणि त्यामुळे त्यांचा विवाहाचा सोहळा हा एक मजेशीर प्रसंग वाटतो. शिवाय गाढवांचा आवाज सुद्धा अतिशय बेसूर असतो, कर्कश असतो आणि म्हणून गाढवे गीत गात आहेत ही कल्पना आपल्याला हास्यकारक ठरते. आणि असा मनोरंजक हास्यकारक प्रसंग केवळ डोळ्यासमोर उभा करून कवी थांबत नाही, तर त्या पुढे तो असं म्हणतो की हे उंट आणि ही गाढवे परस्परम प्रशंसन्ति, परस्परांची प्रशंसा करीत आहेत. म्हणजे आपले दृश्य लोकांसाठी हास्यकारक आहे याची त्यांना जाणीवच नाहीये. उलट आपल्या या सोहळ्यावर ते अतिशय खुश आहेत आणि एकमेकांची प्रशंसा करीत आहेत. त्यामध्ये उंट हे कुरूप असून सुद्धा गर्दभर उंटांना अहो रूपम, वाह किती देखणे आहात तुम्ही असे म्हणत आहेत. म्हणजे ज्या गोष्टीमुळे उंट हास्यास्पद ठरतायत ती गोष्ट हास्यास्पद नसून उलट प्रशंसनीय आहे असे गाढवांना वाटते आहे. आणि उष्ट्र गर्दभांची प्रशंसा करत आहेत. उंट गाढवांची प्रशंसा करतात. अहो ध्वनी, वाह किती सुंदर आवाज तुमचा. म्हणजे पहा, ज्या आवाजाबद्दल गाढवांची लोक निंदा करतील तिथे उंट मात्र त्यांची प्रशंसा करीत आहे. अर्थात लोकांना काय वाटतं हे बाजूला ठेवून उष्ट्र आणि गर्दभ परस्परांच्या स्तुतीमध्ये मग्न आहे. आता हे दृश्य आपल्याला अधिकच हास्यकारक वाटते आणि यातून कवीला काय सांगायचे आहे? समाजामध्ये असे काही लोक आढळतात ज्यांच्याकडे न्यूनता, कमतरता, उणिवा असतात, परंतु एकमेकांच्या प्रशंसेमध्येच ते मग्न असतात. वस्तुतः आपल्या उणिवा बाजूला ठेवून त्यांनी इतर काही कार्यांमध्ये मग्न व्हायला पाहिजे, परंतु त्याऐवजी ते केवळ खोटी प्रशंसा आणि समाजात मिरवणे यामध्येच मग्न राहतात. सुभाषित क्रमांक 1 अर्थ कसा होईल? उंटांच्या विवाहांमध्ये गाढवे गीते गातात आणि ते एकमेकांची प्रशंसा करतात. किती छान तुमचे रूप, किती छान तुमचा आवाज.
या पहिल्या सुभाषितामध्ये गायंती हे गै गाय धातू पहिल्या गणाचा परस्मैपदी लट्लकार प्रथम पुरुषाचे बहुवचन, प्रशंसंती प्रअधिक पहिल्या गणाचा परस्मैपदी धातू याचे लट्लकार प्रथम पुरुषाचे बहुवचन. सुभाषित क्रमांक 2. तृणाल्लघुतरस्थूलस्थूलादपि च याचकः वायुना किन्न नीतोऽसौ मामयं प्रार्थयेदिति. तृणात् अधिक लघुतरः अधिक स्थूलः अधिक स्थूलात् अधिक अपि असा हा मोठा संधी आहे. पहिला शब्द जो आहे तृणात, त्यामध्ये त हलंतर. लघुतर या शब्दातल्या ल मुळे या तचा पण ल झाला आणि म्हणून तिथे 2 ल दिसत आहेत. लघुतर हा या शब्दाचा जो विसर्ग होता त्याचा पुढच्या स्थूल या शब्दातल्या त मुळे स बनला आणि म्हणून विसर्गाऐवजी तिथे आपल्याला स दिसत आहे. स्थूलः या शब्दामध्ये जो विसर्ग होता त्या विसर्गाचा सुद्धा पुढे येणाऱ्या स्थूल मधल्या त मुळे स बनला आणि म्हणून तिथेही आपल्याला स दिसतो आहे. स्थूलादपि, स्थूलात हलंत त च्या ऐवजी हलंत द आला, अपि मधला अ त्यात मिसळला आणि म्हणून द पूर्ण झाले. तृण म्हणजे गवत. गवत हे हलके असते. हलके या अर्थाचा संस्कृत शब्द आहे लघु. लघु म्हणजे हलका. या गवताचा हलकेपणा आपल्याला माहिती आहे, पण कवी म्हणतो की या गवतापेक्षा सुद्धा लघुतर, अधिक हलका. तर हे हा प्रत्यय अधिक असा भाव दर्शवतो आणि म्हणून त्याला तरभाववाचक असे म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री असे म्हणतात. 2 गोष्टींमध्ये तुलना करायची असेल तर जी गोष्ट अधिक असते तिथे त्या विशेषणाला तरभाववाचक प्रत्यय लागतो. गवतापेक्षा सुद्धा अधिक हलका स्थूलः कापूस. कापूस अधिक हलका असतो. आणि कापसापेक्षा सुद्धा स्थूलात अपि च याचकः, याचक हलका असतो. ज्याच्यापेक्षा अधिक त्या शब्दाची पंचमी विभक्ती येते, म्हणून तृणात स्थूलात हे शब्द जिथे तरभाववाचक येणार आहे तिथे ज्याच्यापेक्षा दुसरा अधिक, तर ज्याच्यापेक्षा त्याची पंचमी विभक्ती इथे आलेली आहे. कापसापेक्षा सुद्धा याचक हलका आहे. याचक म्हणजे भिक्षेकरू, भिकारी. हलका आहे असं कवी म्हणतो आहे. आता जो हलका या शब्दाने आपल्या मनात अर्थ निर्माण होतो तो असतो वजनाने हलका. आणि त्यामुळे गवतापेक्षा सुद्धा कापूस हलका. गवताची एखादी काडी विचार करा, हलकी असते, वाऱ्याने उडून जाते. त्याहून हलका असतो कापूस, तोही वाऱ्याने उडून जातो. तर आता तिसरा त्याहूनही अधिक हलका आहे, तो म्हणजे याचक, भिकारी, भिक्षेकरू. आता हा जर हलका असेल तर हा पण वाऱ्याने उडून जायला हवाच ना. आणि जर तो वाऱ्याने उडून जाण्यासारखा असेल तर विचार करा, आपल्या डोळ्यापुढे, आपल्या मनापुढे त्याचं कल्पनाचित्र असं उभं राहतं की तो किती कृश, दीनवाणा, दरिद्री असेल. बरं, मग आता हा वाऱ्याने उडून जायला हवा अशी अपेक्षा कवीने या पहिल्या ओळीत आपल्या मनात निर्माण केली खरी, परंतु प्रत्यक्षात व्यवहारात अशा प्रकारे याचक उडून जातो का वाऱ्याने? नाही उडून जात. आणि म्हणून आपण कवीला विचारू ना की का बरं वायुना किम न नीतः असौ, का बरं वाऱ्याने या याचकाला उडवून नेले नाही, वाहून नेले नाही.
तुम्हीच तर म्हणालात की गवतापेक्षा कापूस हलका, कापसापेक्षा याचक हलका. मग गवताची काडी वारा उडवून नेतो, कापूस वाऱ्याने उडून जातो. मग वाऱ्याने या याचकाला का बरे उडवून नेले नाही? आणि मग आपला हा प्रश्न कवीने स्वतःच इथे मांडलाय या सुभाषितामध्ये, आणि त्याचं उत्तर तो स्वतःच पुढे देत आहे. तो म्हणतोय, वाऱ्याने असा विचार केला असेल, माम अयम प्रार्थयेत इति. हा याचक माम माझ्याकडे प्रार्थयेत याचना करेल, भिक्षा मागेल, भीक मागेल असा विचार करून वाऱ्याने त्याच्या जवळ जाणेच टाळले, त्याच्याकडे लक्षच दिले नाही, त्याच्याकडे पाठ फिरवली आणि म्हणून वाऱ्याने त्याला उडवून नेले नाही. दुसऱ्या ओळीमध्ये नीतः अधिक असौ हा संधी आहे. नीतः मधल्या विसर्गाचा ओ झाला, असौ मधल्या अचा अवग्रह झाला, असा हा अवग्रह संधी. मामयम, माम मधला जो अनुस्वाराच्या ऐवजी येणारा हलंत म होता, पुढच्या अ मध्ये मिसळलाय आणि पूर्ण झालाय. प्रार्थयेत अधिक इति, त हलंत होता, त्याच्याऐवजी द आला आणि प्रार्थयेत दिती पुढच्या ई मुळे तो द पूर्ण झाला, दी असं अक्षर तिथे आलं. या श्लोकामध्ये प्रार्थयेत हे रूप प्र अधिक अर्थधातूचं, खरं म्हणजे 10व्या गणाचा हा आत्मनेपदी धातू आहे. याचं हे विधिलिंग लकाराचं रूप प्रथम पुरुषाचं एक वचन, खरं म्हणजे तिथे त पूर्ण येईल, प्रार्थयेत, आणि इथे आपल्याला त हलंत दिसतो आहे, त्यामुळे हे आर्ष रूप आहे असं आपण म्हणू शकतो. दुसऱ्या सुभाषिताचं सरळ अर्थ किंवा भावार्थ आपल्याला असा सांगता येईल, गवतापेक्षाही हलका कापूस, कापसापेक्षा सुद्धा हलका, म्हणजे भिक्षे करू. का बरं याला वाऱ्याने नेले नाही? तर माझ्याकडे हा याचना करेल म्हणून. सुभाषित क्रमांक 3. भो दारिद्र्य नमस्तुभ्यं, सिद्धोऽहं त्वत्प्रसादतः, पश्याम्यहं जगत्सर्वं, न मां पश्यति कश्चन. कवी म्हणतोय, भो दारिद्र्य, हे दारिद्र्या, नमः तुभ्यं, नमः अधिक तुभ्यं. नमः हे अव्यय आहे, अर्थ नमस्कार. इथे नमः अधिक तुभ्यम पुढच्या त मुळे विसर्गाचा स झाला. ज्याला नमस्कार करायचा त्याची चतुर्थी विभक्ती, आणि म्हणून तुभ्यम हा शब्द आपल्याला चतुर्थी विभक्तीत दिसतो आहे. नमः तुभ्यम, तुला नमस्कार असो. युष्मत सर्वनामाचं चतुर्थीचं एक वचन तुभ्यम. हे दारिद्र्य, तुला नमस्कार असो. दारिद्र्य हा जणू काही कोणी देव आहे अशी कल्पना करून त्याला नमस्कार केला आहे. बघा, इथेच आपल्या मनापुढे एक चित्र उभं राहायला सुरुवात होतं. कवी अतिशय दरिद्री आहे हे आपल्या लक्षात येतं, आणि तो दारिद्र्य देवतेकडे जणू काही तिला नमस्कार करत आहे आणि तिला म्हणत आहे, सिद्धः अहम, विसर्गाचा ओ झाला आणि अहम मधल्या अचा अवग्रह झाला, अवग्रह संधी. मी सिद्ध झालो आहे. सिद्ध म्हणजे काय? सिद्ध म्हणजे ज्याला सिद्धी म्हणजे जादूच्या शक्ती प्राप्त झाल्या आहेत असा ऋषी, मुनी किंवा महर्षी. मी तुझ्या कृपेने, त्वत्प्रसादतः, प्रसाद म्हणजे कृपा, समानार्थी शब्द. मी तुझ्या कृपेने
सिद्ध ऋषी मुनी झालो आहे, मला जादूची शक्ती प्राप्त झाली आहे. काय आहे ही जादूची शक्ती? बघा, दारिद्र्य नावाच्या देवतेकडे हा कवी म्हणतोय, तुला नमस्कार असो, कारण तुझ्यामुळे मला जादूची शक्ती मिळाली आहे. केवढं मोठं श्रेय दिलंय, केवढी मोठी कृतज्ञता दर्शवली आहे, भक्तिभाव दाखवला आहे आणि आपल्याला जादूची शक्ती मिळाली याचं श्रेय ह्या दारिद्र्य देवतेला दिलं आहे. कसं? कसली सिद्धी प्राप्त झाली आहे? दुसऱ्या ओळीत, पश्यामी अहम, पश्यामी अधिक अहम असा हा संधी आहे. मी पाहतो. काय पाहतो? जगत सर्वम, सगळे जग, सगळे जग मी पाहतो, मी पाहू शकतो. नमान पश्यती कश्चन, पण कश्चन, सहा अधिकचन असा हा संधी विसर्गाचा श झालाय. कोणीही माम न पश्यती, मला पाहत नाही. कोणीही मला पाहत नाही म्हणजेच कोणी मला पाहू शकत नाही. अशी ही जादूची शक्ती आहे की ज्यामुळे मी अदृश्य झालो आहे आणि त्यामुळे मी सगळ्या जगाला पाहू शकतो, परंतु मला मात्र कोणीही पाहू शकत नाही. प्राचीन काळी तिरस्करिणी विद्या वगैरे असे वर्णन आढळते की ज्यामध्ये ही व्यक्ती, ही विद्या प्राप्त असलेली व्यक्ती स्वतः दृश्य होते आणि तिला कोणी पाहू शकत नाही, ती मात्र सर्वांना पाहू शकते. अशी जणू काही सिद्धी, जादूची शक्ती या कवीला दारिद्र्यामुळे प्राप्त झाली आहे असे कवी म्हणतो आहे. अशा प्रकारे इथे कवीने दारिद्र्याची स्तुती केली आहे की तुझ्यामुळे मला सिद्धी प्राप्त झाली. परंतु प्रत्यक्षात ही स्तुती नाहीये, हा आहे उपहास. हा आहे उपहास म्हणजे काय? दारिद्र्याला दाखवून दिलंय, पहा तुझ्यामुळे माझी कशी अवस्था झाली आहे की मी सगळ्या जगाकडे पाहतो म्हणजे अपेक्षेने पाहतो. मला सगळं जग मदत करेल अशा इच्छेने, अशा अपेक्षेने, मला सर्वांनी मदत करावी अशा इच्छेने, अपेक्षेने मी सगळ्या जगाकडे पाहतो, पण माझ्याकडे कोणीच पाहत नाही. पाहणे याचा दुसरा अर्थ लक्ष देणे. माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही, सगळे माझ्याकडे दुर्लक्ष करतात आणि हेच आपल्याला प्रत्यक्ष व्यवहारात आढळतं. कोणालाही भिक्षे करू याच्या जवळ आलेला नको असतो आणि म्हणून जगातल्या या लोकांच्या प्रवृत्तीचा विचार करून कवीने हे उपहासात्मक आणि मनोरंजक सुभाषित रचलं आहे. यामध्ये पश्यामी आणि पश्यती ही लट लकाराची रूप आहेत. दृश्यपश्य धातू पहिल्या गणाचा परस्मैपदी. पश्यामी हे उत्तम पुरुषाचं तर पश्यती हे प्रथम पुरुषाचं एकवचन आहे. या सुभाषिताचा सरलार्थ कसा होईल? हे दारिद्र्या तुला नमस्कार असो, तुझ्या कृपेमुळे मी सिद्ध झालो आहे. मी सर्व जग पाहतो, परंतु कोणीही मला पाहत नाही. सुभाषित क्रमांक 4. अद्यापि दुर्निवारम स्तुतिकन्या वहति कौमारम, सद्यो न रोचते सा असंतोप्यस्यै न रोचन्ते. अद्यापि, अद्य अधिक अपि, आज सुद्धा, अजूनही. स्तुतिकन्या, स्तुतिरूपी कन्या, दुर्निवारम कौमारम वहती. कौमारम कुमारी असणे ही वृत्ती, आणि ही वृत्ती पण कशी? दुर्निवारम टाळता न येणारी, वहती धारण करीत आहे. स्तुती म्हणजे काय? स्तुतीला समानार्थी शब्द आहे प्रशंसा. स्तुती किंवा प्रशंसा ही जणू काही एक कन्या आहे अशी कल्पना कवीने केली आहे. आता आपल्या समोर असं चित्र उभं राहतं की ही स्तुतिरूपी कन्या आहे आणि ती
कुमारी झालेली आहे, विवाहाच्या वयाची झालेली आहे, तेव्हा स्तुती सर्वांना आवडणारी असते. म्हणजेच एक सुंदर कन्या आहे, विवाहाच्या वयाची आहे आणि अर्थातच आता तिच्या विवाहाची काळजी तिच्या पालकांना जशी असणार तशी या कवीला पण लागली आहे, की या स्तुतिरूपी कन्येचा विवाह कसा होणार. तर त्यासाठी तिला एखादा वर पती शोधला पाहिजे. आता जगातले लोक दोन प्रकारचे असतात, एक तर सज्जन असतील किंवा दुर्जन असतील. तर या लोकांपैकी जे सज्जन लोक आहेत, सध्या न रोचते सा, त्या सज्जनांना ती आवडत नाही. ती म्हणजे कोण आवडत नाही, स्तुतिकन्या आवडत नाही. सध्या सत म्हणजे सज्जन, त्यांना सध्या चतुर्थीचं बहुवचन, कारण रोचते यामध्ये रुच रोच हा जो धातू आहे आवडणे या अर्थाचा, ज्याला आवडते त्याची चतुर्थी, आणि सज्जनांना सा म्हणजे ती न रोचते आवडत नाही, त्यामुळे सज्जन लोक तिच्याशी विवाह करायला तयार होत नाही. आता राहिले दुर्जन. तर हे दुर्जन असंतः अपि अस्यै न रोचन्ते. हे दुर्जन सुद्धा अस्यै तिला न रोचन्ते आवडत नाही. का बरं, ती पती म्हणून एखाद्या दुर्जनाला का पसंत करेल, तिला नाही आवडत दुर्जन लोक. असंतः जे आवडत नाही किंवा जे आवडते, रुच रोच धातूला प्रथमेची अपेक्षा, जे आवडते त्याची प्रथमा, जे आवडत नाही जे आवडते त्याची प्रथमा, आणि म्हणून असंतः हा शब्द इथे प्रथमा विभक्तीत आहे. सत शब्दाचं असत शब्दाचं प्रथमेचं बहुवचन. जिला आवडत नाही त्याची चतुर्थी, म्हणून अस्यै इदम सर्वनाम स्त्रीलिंगी चतुर्थीचे एकवचन. रोचते आणि रोचन्ते ही रुच धातू पहिल्या गणाचा आत्मनेपदी लट लकाराची प्रथम पुरुषाची एकवचन आणि बहुवचनाची ही रूप. सा अधिक असंतः अधिक अपि अधिक अस्यै असा हा संधी आहे. असंतः मधल्या विसर्गाचा ओ झाला, पुढे येणारा अ त्याचं रूपांतर अवग्रहामध्ये झालं. अपि अधिक अस्यै इथे अप्यस्यै असा संधी झाला. सुभाषित क्रमांक 4 सरलार्थ कसा होईल. आजही स्तुतिरूपी कन्या जे टाळता येणार नाही असे कौमार पण धारण करते. सज्जनांना ती आवडत नाही आणि दुर्जन तिला आवडत नाही. अशा प्रकारे इथे चेष्टा मस्करीतून कवीने दाखवून दिलं आहे की सज्जन लोक हे आपल्या कार्यामध्ये इतके मग्न असतात की लोकांच्या प्रशंसेची त्यांना आवश्यकताच नसते. याउलट दुर्जन लोक असतात ते प्रशंसेच्याच मागे लागलेले असतात, परंतु त्यांना काम करण्याची इच्छा नसते आणि खरी प्रशंसा मात्र त्यांना अजिबात पसंत करत नाही.